दुष्ट संहारक आदिशक्ती तू, सत्याची ज्वलंत मैत्री तू, प्रेम त्याग मायेची सावली तू, घर संसाराची माऊली तू, प्रयत्नानं लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची सावित्री तू. तू आहेस म्हणून आम्ही आहोत. हे समस्त श्रीवर्गा, आजच्या या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत. अर्थातच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व बऱ्याच जणांनी सांगितलंय, पण माझ्या मनामध्ये नेहमीच असतं की ज्या स्त्रीला मी ओळखतोय माझी धरती मा म्हणून, माझी भारतमाता म्हणून, माझी आई म्हणून, माझी बायको म्हणून, माझी बहीण म्हणून, माझी आजी म्हणून, माझी मुलगी म्हणून, माझी काकी, मावशी, मामी म्हणून, आणि अर्थातच आजकालच्या जगामध्ये ॲज अ लीडर, फॉलोअर म्हणून, त्या स्त्रीचं फक्त आजच्या दिवसापुरतं साजरेपण करायचं का? त्याचं उत्तर आहे हो आणि नाही दोन्ही. आजचा दिवस हा ग्रॅट्यूट करता आहे, सन्मान करता आहे, परंतु तो केवळ एक दिवसाकरता नाही आहे. स्त्रीचा सन्मान हा रोज होणं आवश्यक आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. वेगळ्या प्रकारच्या हॅट्स घालून स्त्री आपल्या जीवनामध्ये एक चैतन्य निर्माण करते. त्याचा सन्मान करणं आवश्यक आहे. संत महात्मे, आपले पुढारी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय आणि बरेच समाज सुधारक यांनी स्त्रीत्वाच्या, स्त्री दाक्षिण्याचा उल्लेख हा नेहमीच केला आणि त्या दृष्टीनं स्त्री शिक्षण, संस्कार याचं महत्त्व त्यांनी जनतेसमोर, देशासमोर आणलं. आता बदल्या काळामध्ये आपण हळूहळू ते विसरलो, कमी जास्त केलं. परकीय सत्ता आल्या आणि गेल्या आणि त्यांनी स्त्रीला थोडंसं दुबळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती स्त्री दुबळी आहे का? परत उत्तर आहे नाही. मनाची खंबीरता आणि जीवनातील कार्यकुशलता तिने जाणली आहे. तिने पिढी घडवली आहे आणि पुढच्या पिढ्या ती घडवती आहे, आणि म्हणूनच त्याचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळे नाही आहेत, तर एकमेकाला वेगवेगळे प्रकारचे पूरकपणा आणणारे असे पूरक घटक आहेत. म्हणजेच वन हॅज टू सपोर्ट अदर. स्त्री आणि पुरुष जर एकमेकाला पूरक असतील, सपोर्टिंग असतील, तर जीवन हे नेहमीच उत्कर्षाकडे जाईल. हे लक्षात आपण घेणं आवश्यक आहे. अर्थातच जेव्हा मी म्हणतो की आजच्या युगाची सावित्री आहेस तू, याचा अर्थ ती संसाराकरता जे काही करते ते बियॉन्ड लिमिट्स आहे आणि बियॉन्ड रिकॉग्निशन आहे. मी ही करते म्हणून ती दाखवत नाही, ती करत जाते, पण आपल्याला उमजत नाही. आणि म्हणूनच कुठेतरी असा एक दिवस येतो जेव्हा आपण त्याला म्हणतो की हॅपी वुमन्स डे. पण तो खरोखर हॅपी आहे का? हॅपी वुमन डे हा हॅपी करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, राईट फ्रॉम द डे वन ऑफ अवर बर्थ. हे संस्कार आहेत स्त्री दाक्षिण्याचे, ते आपण आपल्यामध्ये सामावणं आवश्यक आहे आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये पण नेणं आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थानं स्त्री गौरव केला जाईल. एका दिवसाचे सन्मान आणि गौरव हे पुरेसे नाही आहेत. जीवन गौरव हा आवश्यक आहे. स्त्रीचं अस्तित्व जाणून तिला उचित असा सन्मान पदोपदी, वेळोवेळी, रोज करणं आवश्यक आहे. आणि तरच हा दिवस चांगल्या रीतीने साजरा केला जाईल आणि एक दिवसाकरता नसेल तर तो जन्मभर असेल. पुनश्च एकदा स्त्रीवर्गाला आजच्या या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि अर्थातच
तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आणि खरंच आजच्या युगाची तू सावित्री आहेस. तूच आहेस शांतप्रिया, तूच आहेस सरस्वती, तूच आहेस लक्ष्मी, आणि तूच आहेस भवानी, तूच आहेस कालिका, तूच आहेस चंडिका. लक्षात ठेव, तुझी रूपं वेगवेगळी आहेत आणि ती केवळ मानवजातीला पूरक आहेत. पुनश्च एकदा शुभेच्छा. नमस्कार. विनय.